कांदिवलीतील सचिन तेंडुलकर जिमखाना क्लबमध्ये आजपासून मेंबर स्पोर्ट्स आणि कल्चर असोसिएशन तर्फे 6वी मेंबर प्रीमियर लीग सुरू झाली आहे। 23 मार्च पर्यंत सामने खेळले जाणार आहेत। भाजप नेते गोपाळ शेट्टी, माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा, भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ, तनुष कोटियन, भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज उपस्थित होते। यावेळी इतर वरिष्ठ क्रिकेटपटूही देखील यावेळी इथे उपस्थित होते। कांदिवली इथल्या सचिन तेंडुलकर जिमखान्यामध्ये प्रीमियर लीग जी आहे सुरू झालेली आहे। मेंबर्सची 3 दिवस अशी ही मॅच असणार आहे। माझ्यासोबत गोपाळ शेट्टी जी आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत ॲज अ गेस्ट म्हणून। कसं पाहता, मागच्या 6 वर्षापासून या ठिकाणी ही मॅच जी आहे ऑर्गनाइज केली जाते, तुम्ही दरवर्षी येता या ठिकाणी, किती प्लेयर्स या ठिकाणी असतात आणि कशी ही मॅच चालते? मी सर्वप्रथम भूषण पाटील यांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो। लागोपाठ 6व्यांदा इथे क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन त्यांनी केलं आणि प्रत्येक वेळी मला इथे त्यांनी बोलवलं आणि एकूण 18 टीम पुरुषांचा आणि 5 टीम महिलांचा असा 3 दिवसीय हा खेळ आहे। 6व्यांदा मला या टुर्नामेंटचं उद्घाटन करण्याची संधी दिली, कारण एक मन मोठा करून आपण लोकांनी काम केलं तर त्याचा किती लाभ समाजाला होतो ते ह्या ग्राउंडवरून आपल्याला पाहायला मिळणार। आणि त्यावेळी मी सचिन तेंडुलकरजींच्या नावाने एक संग्रहालय व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली होती। पुन्हा ते वर्तमानपत्रात छापून आलं आणि दुसऱ्या दिवशी भूषण पाटीलने पुन्हा एकदा पत्र लिहून आपण इथे संग्रहालय बनवू अशा प्रकारची मागणी केली। बाजूला प्रमोद महाजनच्या नावाने 13 एकरचा ग्राउंड पहिला टप्पा त्याचा विकसित झालेला आहे। तिथे करण्यापेक्षा इथे केलेला अतिउत्तम, कारण सचिन तेंडुलकरजींच्या नावाने संग्रहालय आपण बनवतोय। शरद पवारजींच्या नावाने तिथे होतं, त्याचं आपण स्वागत करूया, कारण खूप मोठं काम शरद पवारजींनी क्रिकेटसाठी केलेलं आहे। आज आशिष शेलारजी करतायत आणि म्हणून सर्व प्रकारचं राजकारण बाजूला ठेवून आपण लोकांनी जर काम केलं तर मुंबईतून येणाऱ्या काळामध्ये अनेक तरुण आणि तरुणींना पुढे जाण्याची संधी प्राप्त होईल। म्हणून पुन्हा एकदा मी भूषण पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।